राज्यभरामध्ये सध्या उष्णतेच्या लाटेने थैमान घातलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळेच कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे। आपल्यासोबत हवामान विभाग प्रमुख आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। नेमकी काय कारण आहेत आणि आता कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आपल्याकडून जारी केला आहे? गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप आपल्याला वाढलेला दिसून येत आहे आणि याचा जास्त प्रभाव विशेषतः कोकणात आपल्याला दिसून येतोय आणि त्याच्यामुळे एकूण जी सगळी हवामानाची परिस्थिती आहे आणि पुढचं जे एक पूर्वानुमान आहे किंवा पुढच्या 2 ते 3 दिवसाचा जो अंदाज आहे त्यानुसार भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांना ठाणे, रत्नागिरी, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांना आज म्हणजे 17 एप्रिल 2024 रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। म्हणजे इथे उष्णतेची लाट तीव्र असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांनी या भागात वावरताना विशेष काळजी घ्यावी। ज्याला आपण इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट किंवा याचा परिणाम काय असू शकेल अशा पद्धतीने सुद्धा काही सूचना किंवा मार्गदर्शक तत्व ही हवामानशास्त्र विभागाने दिलेली आहेत की उन्हात दुपारी साधारण 12 ते 4 या काळात नागरिकांनी जास्त उन्हात बाहेर पडू नये किंवा पुरेसं पाणी प्यावं। अशा पद्धतीच्या ज्या उष्णतेच्या लाटेला सामना करण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा नागरिकांनी अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि त्याच कोकणाबरोबर हा जो उष्णतेची लाटेची तीव्रता आहे ती आज म्हणजे 17 एप्रिल रोजी त्याची तीव्रता जास्त राहील आणि त्याच्यानंतर पुढच्या 2-3 दिवसामध्ये याची तीव्रता हळूहळू कमी होईल, पण तरी ती तीव्रता राहणार आहे, पण त्याची तीव्रता कमी होईल पण उष्णतेची लाट एकदम संपेल अशातला हा भाग नाहीये आणि त्याच्यामुळे उद्यापासून पुढच्या 2 ते 3 दिवस ऑरेंजच्या ऐवजी येलो अलर्ट इथे गेलेला आहे। म्हणजे याची तीव्रता कमी होणार आहे, पण तरीही येलो अलर्ट हा पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कोकणामध्ये राहणार आहे। कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्रातले जे दक्षिण जिल्हे आहेत विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि त्याचबरोबर मराठवाड्यातले बहुतेक जिल्हे, विदर्भातले अनेक जिल्हे या सगळ्या भागांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर या उष्णतेमुळे जे हिटिंग वातावरणातलं होतं किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये जे सगळं हिटिंग एकची प्रोसेस सगळी तयार होते त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती ही ढग निर्माण होण्यासाठी अनुकूल असते आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये दुपारी किंवा संध्याकाळी महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये वादळी पाऊस आपल्याला दिसून येतो, विशेषतः मराठवाडा, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि काल पुणे जिल्हे आणि पुणे शहरामध्येही अशा पद्धतीचा पाऊस नोंदवला गेला की विजांचा कडकडाट होणं, विजा चमकणं, ढगांचा कडकडाट होणं आणि वादळी वारे वाहणं आणि त्याच्याबरोबर पाऊस पडणं अशी जी एक ज्याला मेट्रोलॉजीमध्ये थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी या उष्णतेमुळे आणि थोडंफार जे वाऱ्यांमुळे मॉइश्चर किंवा आर्द्रता येते आहे या सगळ्याचा एक एकत्रित परिणाम म्हणून अशा पद्धतीचा पाऊस दिसून येतोय आणि पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा पाऊस दुपारी किंवा संध्याकाळी दिसून येईल। काय नेमकी कारण आहेत की एवढं तापमान वाढलं? म्हणजे पुण्यामध्ये जवळपास 42.9 म्हणजे जवळपास 43 पर्यंत पुण्यातील अनेक भागांमध्ये हे तापमान नोंदवलं गेलं। काय कारण आहेत एवढं तापमान वाढण्याची? हे तापमान वाढण्याचं मुख्य कारण असं आहे की वातावरणातली आर्द्रता कमी झालेली आहे। जेव्हा वातावरणात आर्द्रता जास्त असते, ज्याला ह्युमिडिटी लेवल जास्त असते, तेव्हा टेम्परेचर हे थोडंसं कमी राहतं। म्हणजे त्याचं जे एक तापमान वाढण्याची जी एक प्रक्रिया असते त्याला कुठेतरी अटकाव होतो जर आर्द्रता पुरेशी असेल वातावरणात। पण असं दिसून आलंय की गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये जे राज्यामध्ये जे वारे येत आहेत ते मुख्यतः उत्तर किंवा वायव्य दिशेकडून येत आहेत। म्हणजे राजस्थान, गुजरात या राज्यांकडनं वारे महाराष्ट्र राज्यामध्ये येत आहेत आणि राजस्थान सारखा जो भाग आहे वाळवंटी प्रदेश तिथे तापमान हे साहजिकच जास्त असतं आणि त्यामुळे तिथले जे वारे आपल्या राज्यामध्ये येत आहेत ते उष्ण आणि कोरडे वारे आहेत आणि त्याच्यामुळे वातावरणातली आर्द्रता ही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि या उष्ण ज्याला आम्ही टेम्परेचर ॲडव्हेक्शन म्हणतो की वॉर्म एअर ॲडव्हेक्शन, उष्ण वारे हे राज्यामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे या वॉर्म एअर ॲडव्हेक्शनमुळे सुद्धा तापमान हे वाढण्यास त्याचा ते कारण आहे। नक्कीच त्यामुळेच पुढील काही दिवस, आजचा दिवस आणि पुढील काही दिवस जो आहे तो नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यांनी काळजी घेऊनच घराबाहेर पडावं अशा प्रकारचं आव्हान देखील विविध माध्यमातून सध्या केलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।